नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी एक ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन घेतली जात असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025 जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होती तर त्याचे रिझल्ट जे आहे तर ते रिझल्ट आलेले आहेत. तर ते कशा प्रकारे चेक करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला SPPUच्या ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघा ॲडमिशन तुम्हाला टॅब दिसत आहे. ॲडमिशन टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP या जे पेज आहे तर ते पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये तुम्हाला रिसेंट अपडेट्समध्ये बघा इथे रिझल्ट ऑफ UG इंटिग्रेटेड OE 2025 रिझल्ट, त्यापुढे क्लिक हिअर जे आहे तर त्यावर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा असं ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 रिझल्टचं असं पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये तुम्ही स्वतःचा म्हणजे युजर नेम या ठिकाणी बघा तुमचं युजर नेम टाकून तुम्ही किंवा ईमेल ID टाकून तुमचा स्वतःचा रिझल्ट बघू शकता. त्यानंतर ॲप्लिकेशन ID टाकून सुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा ऑल विद्यार्थ्यांचा जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडलेले आहे. या ठिकाणी बघा एक्झिक्युटिव्ह MBA ही जी एक्झामिनेशन आहे तर या एक्झामिनेशनचा हा रिझल्ट आलेला आहे. एक्झिक्युटिव्ह MBA डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्स या अंतर्गत हा कोर्स असतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बाकी विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन ID दिलेला आहे, कॅटेगरी पण दिलेली आहे, डोमसाईल, त्यानंतर युनिव्हर्सिटी कोणती आहे, ऑदर आहे की सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे का अजून कोणती युनिव्हर्सिटी आहे त्याविषयी माहिती आहे, दिव्यांग आहात का, आणि त्यानंतर मार्क्स. काही विद्यार्थी ॲब्सेंट पण खूप होते, तुम्ही यावर स्क्रीनवर बघू शकता. या ठिकाणी ॲब्सेंटचं प्रमाण पण खूप आहे, त्यानंतर मार्क्स पण खूप कमी आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर यावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की तुमचा कट ऑफ जो आहे तर तो कट ऑफ किती लागू शकतो याविषयी तुम्हाला माहिती जी आहे तर ती माहिती तुम्हाला या रिझल्टून तुम्हाला येऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो एक्झिक्युटिव्ह MBA या एक्झामिनेशनचा रिझल्ट जो आहे तर तो रिझल्ट तुम्हाला चेक करता येणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 ची झाली होती त्यामध्ये जर तुम्ही एक्झिक्युटिव्ह MBA या एक्झामिनेशनचं ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन दिले असेल तर त्याचे रिझल्ट आलेले आहे तर ते अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.